नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत अध्ययनाच्या उपपत्ती। ह्या उपपत्ती तुम्हाला महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आणि सी-टेट त्याचप्रमाणे टेट देखीलसाठी उपयुक्त ठरू शकतात। चला आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला। अध्ययनाची उपपत्ती। पहिलं अध्ययन उपपत्ती आहे थॉर्नडाईकचे प्रयत्न प्रमाण उपपत्ती। E.L. थॉर्नडाईकने 1898 आपल्या ॲनिमल इंटेलिजन्स या पुस्तकात प्रयत्न प्रमाण अध्ययन उपपत्ती किंवा उद्दीपक आणि प्रतिक्रिया यामध्ये निर्माण होणाऱ्या सहचर्याचं महत्त्व दिले आहे। त्यांच्या मते अध्ययन घडते म्हणजे एखाद्या उद्दीपकाचा विशिष्ट प्रतिक्रियेशी सहचर्य संबंध प्रस्थापित होतो। हा संबंध त्यांनी SR सूत्राने दाखविला आहे। S म्हणजे स्टिम्युलस उद्दीपक, R म्हणजे रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया देणारे। या दोघांमधील सहचर्य या चिन्हाने मायनस या चिन्हाने दाखवेल आहे। विशिष्ट परिस्थिती आणि विशिष्ट प्रतिक्रिया यांमध्ये संबंध दृढ होऊन सवयीत रूपांतर होते। अशा तऱ्हेने परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांमधील सहचर्य दृढ बनविणे म्हणजे अध्ययन होय। हे संबंध प्रस्थापित करताना प्राण्याची कृती महत्त्वाची असते। थॉर्नडाईकचे प्रयोग बघूया। थॉर्नडाईकचा प्रयोग। थॉर्नडाईकने अनेक प्रयोग केले, त्यापैकी एक प्रातिनिधिक प्रयोग आपण पाहू। समोरच्या आकृतीमध्ये आपल्याला एक मांजर दिसत आहे आणि त्या कुटपेटीमध्ये मांजर आहे। गंज काढे, गज पकडून हलविणे, पिंजऱ्यात उड्या मारणे, गज चावणे अशा अनेक कारक हालचाली मांजर करते। या हालचाली करत असतानाच अचानक योगायोगाने मांजराकडून नकळत कळ दाबली जाते। दार उघडताना मांजर मासा खाते। पुन्हा मांजराला कोटपेटीमध्ये ठेवले जाते। तसेच तीच समस्या तिच्या पुढे त्याच परिस्थितीत ठेवली जाते। अशा अनेक प्रयत्नांनंतर मांजराच्या अनावश्यक हालचाली टाळल्या जातात। पेटिकेतील कळेच्या भोवती प्रयत्न एकवटतात। अशा अनेक प्रयत्नांनंतर मांजर कोटपेटिकेत कोंडल्याबरोबर कोणत्याही अनावश्यक प्रयत्न न करता कळ दाबते आणि बाहेर येते। आता मांजराचे कळ दाबून बाहेर येणे अध्ययन घडले असे थॉर्नडाईक म्हणतो। कळ दाबणे आणि अन्न मिळणे ही प्रतिक्रिया दृढ होते। मांजर उपाशी असल्यामुळे त्याला अन्न मिळविण्याची प्रेरणा होती। अन्न हवे आहे, उद्दिष्ट नजरेसमोर आहे, पण उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडत नाही। त्यामुळे शोधनात्मक हालचाली घडतात, त्यामध्ये योगायोगाने यश येते। दार उघडल्यानंतर मासा मिळविण्याचे उद्दिष्ट प्राप्तीचे समाधान मिळते, त्यामुळे यशप्रदायी प्रतिक्रिया निवडून त्या दृढ होतात। म्हणून थॉर्नडाईकच्या उपपत्तीला प्रयत्न प्रमाण उपपत्ती असे म्हणतात। अशा प्रकारे जेव्हा अध्ययन घडते तेव्हा त्या अध्ययन पद्धतीला प्रयत्न प्रमाण अध्ययन पद्धती असे म्हणतात। यामध्ये 4 टप्प्यात अध्ययन घडते। पहिला टप्पा आहे उद्दिष्ट स्पष्ट असते। दुसरा, उद्दिष्टाच्या दिशेने शोधनात्मक हालचाली होतात। तिसऱ्या टप्प्यामध्ये योगायोगाने यश मिळते आणि चौथ्या टप्प्यामध्ये चुकांचे प्रमाण कमी होऊन उद्दिष्ट गाठले जाते। तर या प्रयोगाचे निष्कर्ष पुढील प्रमाणे आहेत। पहिला निष्कर्ष आहे मांजर भुकेले असल्याने खाद्य मिळविणे हे प्रेरणा निर्माण झाली। दुसरं, खाद्य मिळविण्यासाठी मांजराने स्वैर हालचाली केल्या। तिसरा निष्कर्ष, योगायोगाने त्याला यश मिळाले। चौथा निष्कर्ष, अनावश्यक हालचालीचे प्रमाण कमी होत गेले। पाचवा, नेमकी हालचाल होऊन अध्ययन झाले। तर ही होती निष्कर्ष आणि उपपत्तीचे शैक्षणिक महत्त्व बघूया। पहिलं महत्त्व आहे विषयाच्या उजळणीचे महत्त्व थॉर्नडाईक यांनी मांडलेल्या उपपत्तीतून स्पष्ट होते। दुसरं, पाढे, सूत्र, नियम, सिद्धांत, कविता, पाठांतर यासाठी सरावाची गरज असते। तिसरं महत्त्व, अध्ययनार्थीच्या अनेक आवर्तने करावे, शिक्षकांनी प्रोत्साहित केले पाहिजे। चौथं, कोणतीही गोष्ट शिकण्याकरता शारीरिक मानसिक तयारीची आवश्यकता असते। पक्वता नसेल तर अध्ययन व्यवस्थित होत नाही। सहावं, कोणतीही नवीन गोष्ट शिकताना जिज्ञासा कुतूहल आवश्यक असते। सातवं, अध्ययनकर्त्याला पारितोषिक दिले तर त्याचे अध्ययन सहजासहजी होते। अध्ययनार्थात प्रेरणा निर्माण झाली पाहिजे, प्रेरणेशिवाय अध्ययन घडत नाही। तर ही होते थॉर्नडाईकच्या प्रयत्नप्रमाण उत्पत्तीबद्दलचे निष्कर्ष, टप्पे आणि महत्त्व। या पुढील भागात आपण थॉर्नडाईकचे अध्ययनविषयकचे नियम बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।